हाय गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. तुम्हा सर्वांचे मी आभारी आहे. तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला, शेअर केला, लाईक केला. आजपासून आपण एक्सरसाइजला सुरुवात करत आहोत. तर सर्वप्रथम आपण बॉडी वॉर्मअप करूया. लेट्स गो. जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बॉडी वॉर्मअप करायची, तर पहिलं वॉकिंग करायचं, काउंट करायची 50 पर्यंत. 1 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बॉडी वॉर्मअप केल्यामुळं काय होतं, एक्सरसाइज करणं इझी जातं, कुठे पेन होत नाही. म्हणून सर्वप्रथम बॉडी वॉर्मअप करूनच घ्यायचं. काउंट करायचे स्टेप. Then 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असं करताना 10 पर्यंत काउंट करायचं 5 वेळा, म्हणजे 50. 1 2 3 4 5 6 7 9 1 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Then 1 2 3 4 5 6. Then again walking. मला आशा आहे तुम्हाला माझा कालचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. ज्यांनी नव्यानेच एक्सरसाइज करायला सुरुवात केली त्यांच्यासाठी ही एकदम सोपी स्टेप आहे बॉडी वॉर्मअप करण्यासाठी, आणि लवकर इझिली लक्षातही राहते ही स्टेप. आता आपण एक्सरसाइजला स्टार्ट करूया, कारण आपली आता बॉडी वॉर्मअप झालेली आहे. तर सर्वप्रथम हात एकदम सरळ ठेवायचे काटकोनामध्ये, एकदम वरही नाही एकदम खाली नाही, स्ट्रेट. आपला नी जो आहे गुडघा तो इथपर्यंत घेऊन यायचा. तुमचा हात असा खाली नाही गेला पाहिजे, इथे सेंटरला तुमचा गुडघा इथपर्यंत आला पाहिजे. ओके. तर असे 2 सेट 20-20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Again 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 14 15 16 17 18 19 20. ओके. असं केल्याने काय होतं, आपल्या लेग्सवरती ताण येईल सुरुवातीला, पण काही भ्यायची गरज नाही आहे. हळूहळू तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल. देन पायामध्ये अंतर घ्यायचं थोडंसं, एक हात वर. 1 अगेन, सेकंड 2 अगेन 1 2 10 पर्यंत काउंट करायचं. एका हाताला 10, दुसऱ्या हाताला 10.
असं करत असताना गुडघे मधनं अशी बेंड करायची नाही, तर ते स्ट्रेट राहिले पाहिजे. ज्यांची सुरुवात आहे त्यांनी याच पद्धतीने करायचंय आणि जे रेग्युलर करतात ते स्पीड मध्येही करू शकतात. अगेन बॉडी कर्व करताना या बाजूने ती या साईडला गेली पाहिजे, या बाजूने ती या साईडला गेली पाहिजे. हाताने याला प्रेस नाही करायचं, तर ही जी बाजू आहे ती पूर्ण अशी गेली पाहिजे. गुड. पुढे सुरुवातीला आपण वॉकिंग केलं होतं. फिफ्टी पर्यंत काउंट करा. रिलॅक्स. डीप ब्रेथ घ्या. वन. कमरेवर हात, ट्विस्ट करायची बॉडी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Again. 1 2 3. 20-20 चे 2 सेट. Again. Good. पुन्हा रिलॅक्स. Good. Then शोल्डरला आपले हात, हा कोपरा या नीपर्यंत, हा कोपरा या अपोजिट साइड. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 20 करायचे. 2 13 14 15 17 18 19 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे जेव्हा आपण करू तेव्हा हा बॉडीचा जो पार्ट आहे तो एकदम स्ट्रेट ठेवायचा, असं झुकवायचं नाही, असं नाही. ओके. स्ट्रेट. हे लेग, हा हात असा आणि स्लोली 1 ही पोझिशन. देन 2 असं नाही करायचं,
पूर्ण स्टेप. ओके, अगेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 16 17 18 19 20. ओके, रिलॅक्स. प्रत्येक व्यायाम करायच्या आधी मध्ये थोडं रिलॅक्स व्हायचं, डीप ब्रीथ घ्यायचं. ओके, देन पायामध्ये अंतर. हा हात अपोजिट साईडला, हा हात या साईडला. ओके, 10-10चे 2 सेट. पूर्ण अंगठ्यापर्यंत घेऊन जायचा हा हात पूर्ण अंगठ्यापर्यंत. ओके, 1. ओके, 1. हा हात तुमचा सरळ हवाय. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ज्यावेळेस तुम्ही असं कराल त्यावेळेस तुमचे नीज असे बेंड नाही झाले पाहिजे, खाली जातात, ते स्ट्रेटच ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. ओके, ओके फ्रेंड्स, आजच्या दिवशी एवढं. नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. ही एक्सरसाइज खूप सोपी मी सांगितलेली आहे. ज्यांनी नवीनच सुरुवात केली असेल, माझा व्हिडिओ पाहून ज्यांना वाटलं असेल आपण पण एक्सरसाइज करायला सुरुवात करूया, तर अशा नवीन लोकांसाठी, नवीन पाहणाऱ्यांसाठी एकदम साधे आणि सोपे मी एक्सरसाइज घेतलेले आहे. हे तुम्ही 15 मिनटं केले डेली, तुम्हाला सवय होऊपर्यंत तुम्ही हे करत राहा. एकदा व्यायामाची सवय बॉडीला झाली तर स्वतःहूनच बॉडी सिग्नल देते व्यायाम करा म्हणून. तर सुरुवातीला कंटाळा येईल, माझं पाय दुखतो, हात दुखतो एक्सरसाइज केलं, कारण खूप दिवस आपल्याला सवयच नसते, एक्सरसाइजची सवयच आपल्या बॉडीला नसते. मग अचानक आपण सुरुवात केली तर थोडं इथे दुखणं, इथे, कारण ते स्नायू आपले काय होत असतात, बळकट व्हायला सुरुवात करतात. म्हणून रोजच्या रोज व्यायाम करा, स्वस्थ राहा, तंदुरुस्त राहा. आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.